हे जर आहे कोणते करावं. हे मेटल्स ओळखता येतात का? What is this? Brass. This is Copper. mild steel. Mild steel. Mild steel. This one? Aluminum. आता ह्याच्यावरच्या एका सरफेसवर जो प्लेन आहे त्याच्यावर आपण कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करणार. समजा मी असा ठेवला स्पेसिमेन आणि फोर्स लावला तर त्या फोर्सवरनं तुम्हाला स्ट्रेस काढायचा असेल तर कोणता सरफेसचा एरिया घ्यावा लागेल? कोणत्या सरफेसचा? म्हणजे हा बरोबर. म्हणजे मग याचे डायमेन्शन्स मोजावे लागतील तुम्हाला आधी, कारण आपल्याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसची व्हॅल्यू नंतर कॅल्क्युलेट करायची. सो बिफोर यू अप्लाय फोर्स यू हॅव टू मेजर द डायमेन्शन्स ऑफ दॅट सरफेस ऑन विच यू आर गोइंग टू अप्लाय द फोर्स. मग आपण एखादा सरफेस असा मार्क करूया. चॉक आहे का इकडे? इथे दिसत आहे तुम्हाला स्पेसिमेनमध्ये या 4 स्पेसिमेनचे नावं लिहायचे. आपला पहिला लेक्चर रेकॉर्ड करू शकतो आपण, म्हणजे आम्ही नंतर बघू शकू. व्हिडिओ करतोय ना. व्हिडिओ चालू. पहिला आपण लिहिणार ब्रास, मग कॉपर, सेकंड असेल कॉपर. तुम्ही लिहिता ना ब्रास, कॉपर, ॲल्युमिनियम आणि माइल्ड स्टील असे 4 मेटल्स आपण इथे टेस्टिंगला घेतलेत. त्या चौघांचे डायमेन्शन्स आपल्याला लिहायचे. डायमेन्शन्स लिहिताना मी पहिले त्याचा एक सरफेस कोणता तरी आयडेंटिफाय करणार, त्याला चॉक मार्क केला. मग याच सरफेसच्या डायमेन्शन्स मला मोजायचे आणि नंतर स्पेसिमेन मशीनमध्ये लावताना तो ह्याच प्रकाराने लावायला लागेल. म्हणजे जो आपण सरफेस मोजला त्यालाच फोर्स अप्लाय झाला पाहिजे. ओके, लाईक दिस वी आर गोइंग टू मेजर द डायमेन्शन्स. आता हा स्पेसिमेन आहे माइल्ड स्टील. मी त्याचा एक सरफेस तुम्हाला मार्क करून दिला. पट्टी घ्यायची आणि ह्याचे सरफेसचे डायमेन्शन मोजायचे मिलीमीटर आहे का पट्टी? तिथे स्टीलची रुलर असेल एखादी. दुसरा कोणीतरी याचा मोजा, कॉपरचा. हा मोजायचा. याचा हा मोजायचा. ब्रासचा हा सरफेस मोजायचा. आहे का अजून कोणाकडे पटकन मोजून? पट्टी आहे बरोबर ना? 25/25. मलिहा कोणता मोजला तुम्ही? म्हणजे कोणता? माइल्ड स्टील. डायमेन्शन्स लिहायच्या 25/25. सेकंड ब्रास मोजा. ब्रासने कॉपर आहे रे तो. कॉपर आहे. कॉपरचे डायमेन्शन मोजा. 25 आहे. 25 ब्रास हा मोजायचा. कॉपरची काय? 25. हां, दोन डायमेन्शन सांगायच्या रे. 24 आहे. 24 दुसरा बघ ना. ब्रास 24/25 ब्रास. ॲल्युमिनियमचं बघतो. पहिला कोणता लिहिला रे तुम्ही? ब्रास. ब्रासच आपण पहिला. 25 आहे असा. 25 आहे आता. 24 आहे. 25/25 ॲल्युमिनियम का? हो, ॲल्युमिनियम. पुढे बाहेर दो. तिथे खाली लावलं. दाबताय का मोबाईल मधून? बघ प्रेशर.
पुढे ते बाबा मोबाईल जायचं तुझं. तशी टेकलं ते तू कधीपासून तिथे नाही आता टेकलं ते ते दिसतील ना I mean 20%. त्याने फ्लॅश चालू ठेवलं ते लोड वाढायला लागून हे स्केल आपण वापरतोय त्याचा लिस्ट काउंट आहे 1 डिव्हिजन इज इक्वल टू 10 किलोमीटर आणि कपॅसिटी ऑफ द मशीन इज 2000 किलोमीटर. छोटे होते सेफ्टी ब्रेक झाला. रीडिंग किती आलं? 460 काहीतरी. 460 460 किलोमीटर काय So breaking load 460 is 460 ब्रेकिंग किलोमीटर. लोड हो ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लोडच्या कॉलममध्ये लिहायचं 460 किलोमीटर. कसलं आहे मॅक्झिमम कॉम्प्रेसिव्ह लोड ची व्हॅल्यू आली आपली 460 किलोमीटर अँड दिस इज हाऊ द स्पेसिमेन हॅज ब्रोकन इनटू. याच्यात डायगोनल शिअरिंग दिसतं. हे दोन्ही सरफेसेस चकचकीत झालेत एकदम कारण ते एकमेकांवरती घासले गेले. सो दिस इज डायगोनल शिअर क्रॅक. आणि ब्रासचा स्पेसिमेन स्क्वेअरिश असला की नेहमी असा डायगोनली ब्रेक होतो. 45 डिग्री क्रॅकिंग दिसतं अंडर शिअर. दिस इज कॉल्ड डायगोनल शिअर फेल्युअर. रिमार्कमध्ये तुम्ही हे लिहू शकता डायगोनल शिअर फेल्युअर. हे असे दिसतात. तुम्हाला पाहिजे तुम्ही हातात घेऊन मग पीला मायनस घ्यायचं का? थांब ना व्हिडिओमध्ये दाखवतो. So load is 460 kilonewton. Convert to Newton divided by area. Area is 25 by 25 ना? स्क्वेअर सॉरी Whatever it is. Load area काढला सर, area 256. calculate stress in Newton किती per आहे? mm square. एक मिनिट थांब. Load चुकतंय Newton मध्ये काहीतरी बाळ. convert करायचं. 8.6 येते 798. ऑनलाईन मध्ये किती आलं स्ट्रेस? सिग्मा करता कॉलमात नाही राहील. ब्रासचा सिग्मा किती आहे? त्यांची वेगळी आली. किती आलं रे आन्सर? 798.6 ना. काढलं का? लोड किती आहे? लोड लोड इज 460 किलोमीटर. एरिया 24x24 ना. 460 460 460
into 10 raised to 3 3 divided by area 24 by 25 ना 24 24 by 24 by 25 576 घेतला आम्ही सरळ आन्सर इज 766.67 नियरली आहे ना तेच येस मॅम तेवढंच आहे. एवढं आलं येस मॅम. दॅट इज द स्ट्रेंथ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ 66 ब्रास. नियरली तितकंच होतं किती किलो So न्यूटन what we have done is measure the dimensions of the surface, apply compressive force on that surface till the Stress काढला ना specimen आपण. breaks. At the time of breaking, maximum load you have to record. Maximum load divided by the surface area gives you the compressive strength of the metal. Just now we calculated the value for brass. Similarly, we can calculate the value for mild steel as well as copper also. Whatever metal you want to test for compression, you can follow the same procedure. So this is regarding this. आता माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन होती आहे त्यामुळे आणखीन रिडिंग्स आपण काही दाखवू शकणार नाही पण आय थिंक वन रिडिंग इज सफिशियंट फॉर डेमॉन्स्ट्रेशन पर्पज. अदर रिडिंग्स वी विल गिव्ह टू द अदर पीपल. ओके जेवढा वेळ चालेल तेवढा चालू दे नंतर जेव्हा बंद पडेल तेव्हा एक्झिट व्हा. सेकंड रिडिंग फॉर माइल्ड स्टील नाही कॉपर लावा. कुठे कॉपर आहे ते खडूवाला पोर्शन वरती ठेवायचा असतो का? 600 जवळपास What do you expect? Reading for copper will be lesser than brass or it will be more than brass? All of you feel the same? Yes. You are wrong. Copper is having lesser strength as compared to brass. Brass is stronger. It is brittle, but it is stronger than copper. Copper and aluminium, they are having lesser strengths than ते brass. आपण इलेक्ट्रिकल ते हे डक्टाईल आहे म्हणून आपण तिथे वापरतो आणि कंडक्टिव्हिटी चांगली आहे म्हणून त्याचा आणि स्ट्रेंथचा काही संबंध नाही. वायरसाठीच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत आपल्या तिथे. वायर ड्रॉ करायला डक्टिलिटी पाहिजे. ब्रासचे तुम्ही कधीही वायर करू शकत नाही कारण ते ब्रिटल आहे. त्याच्या वायर ड्रॉप करू शकत नाही तुम्ही कारण ते ब्रिटल आहे एकतर आणि कंडक्टिव्हिटी पण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जर बघितली तर ब्रासपेक्षा कॉपर जास्त कंडक्टिव्ह आहे. अजून अंदर पडला. जास्त नाही ना एवढं दाबलं गेलं खूपच दाबलं गेलं. किती लावायचं आता चेक पण झालं. खूप डिफॉर्म झाला आहे तो आता. त्याच्यात काही खाशी स्ट्रेंथ राहिलेली नाही. पॉइंटर पण खूप स्लो झाला तर आपण थांबूया. फार काही अडणार नाही आता याच्यापुढे. खूप वेळ तो चालू ठेवला तर तुझं फक्त 3 शीट होईल फक्त. Crack तर होणार ह्याच्यासारखं डायमंड सारखं काय वेगळं नाही नाही. होणार.
कारण हे ब्रिटल मेटल होतं म्हणून तसं फेल झालं. डक्टाईल मेटलमध्ये नुसतं डिफॉर्म होत राहील, पातळ पत्रा होईल त्याच्या शेवटी, पण ब्रेक नाही तुटणार नाही. ॲक्च्युअल क्रॅक यायला कधी पी किती घ्यायचं? ते 300ला गेला होता मला. इथे होता 300 किलो न्यूटन 300 प्रॉपर 300 किलो न्यूटन ब्रेकिंग. हा तीच आहे माइल स्टील आणि दिस इज लास्ट ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम. माइल स्टीलला काय लिहिणार? रिमार्क काय लिहिणार? फक्त ब्रास 24x25 होता, बाकी सगळे 25x25. वेट सेम राहील मी म्हणलं तुला. वेटमध्ये काही चेंज, फक्त व्हॉल्यूममध्ये डेन्सिटी वगैरे. लावलं ना ते इकडून उलट चांगलं दिसत नाही दिसत. ॲल्युमिनियम लगेच दिसते. Through this test, what you are going to study is how to conduct the compression test using this compression testing machine. आता याच पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या मेटलचं तुम्ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढू शकता. सो प्रोसिजर यू कॅन कम्पेअर द स्ट्रेंथ ऑफ डिफरंट मेटल्स. आपण 4 मेटल घेतली, त्याची तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढता येते. ती तुम्ही कम्पेअर करून कोणाची जास्त कोणाची कमी ते पण ठरवू शकता. आणि थर्ड थिंग यू नो फ्रॉम द एक्सपेरिमेंट इज हाऊ द डिफॉर्मेशन चेंजेस अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ मटेरियल. ब्रिटल मटेरियल कशा प्रकारे फेल होतात, डक्टाईल मटेरियल कशा प्रकाराने फेल होतात, त्याच्यात काय फरक आहे डिफॉर्मेशन पॅटर्नमध्ये ते पण तुम्हाला दिसतं. आपण ब्रास घेतलं होतं ते ब्रिटल होतं, ते कसं ब्रेक झालं डायगोनल शिअर. कास्ट आयर्न घेतलं असतं तर ते आणखी वेगळ्या पद्धतीने ब्रेक झालं असतं. कास्ट आयर्न इज ऑल्सो ब्रिटल मटेरियल, त्याचे पण पीसेस झाले असते, ब्रेक झालं असतं. आणि कॉपर आणि माइल्ड स्टील डक्टाईल होती, ती फक्त तुम्हाला डिफॉर्म झालेली दिसते, एक्सेसिव्ह डिफॉर्मेशन. सो फेल्युअर, मोड ऑफ फेल्युअर इज ऑल्सो चेंजिंग दॅट यू कॅन ऑब्झर्व थ्रू दिस टेस्ट. आणि आपण आत्ता शेवटचा स्पेसिमेन जो लावला आहे ॲल्युमिनियमचा, तो थोडासा इलॉंगेटेड आहे, रेक्टँग्युलर आहे, एक्झॅक्टली क्युबिक नाही आहे, त्याची लेंथ जास्त आहे. आणि असा लेंथ जास्त असलेला डक्टाईल मेटलचा जर का पीस तुम्ही कॉम्प्रेशनमध्ये टेस्ट केला तर त्याचं डिफॉर्मेशन आणखी वेगळ्या प्रकाराने दिसतं. ते कसं दिसतं ते तुम्हाला मी दाखवतो. आणि पाईप कशासाठी असतो? पाईप हायड्रॉलिक आहे, ते पण हायड्रॉलिक मशीन्स आहेत. त्यामुळे ऑइल इकडनं तिकडे पंप केलं जातं. तिकडे नॉन रिटर्न वॉल आहे मध्ये, त्यामुळे ऑइल तिकडे प्रेशर आहे. संपल्याच्या आवाजावरूनच एक्सेसिव्ह डिफॉर्म झालंय. लोड किती आलं? 300. अरे मॅम कॉपर आणि ॲल्युमिनियमचा 300. हां समजा 300 किलो. त्याचा शेप कसा झाला बघा. मॅम खाली घेता का? खाली हात. आणि ॲज अगेन्स्ट याचा शेप कसा झाला आहे पहा, माइल्ड स्टीलचा. हा पूर्ण चपटा झाला आहे युनिफॉर्मली, वेराज ह्याच्यात थोडं बेंड झाल्यासारखं, लॅटरल बेंडिंग आलं ड्यू टू कॉम्प्रेशन. कॉम्प्रेस केलेले असताना जेव्हा असा शेप होतो तेव्हा त्याला म्हणतात, नाही तुम्हाला हा चॅप्टर नाही आहे नाही का कॉलम अँड स्ट्रेस, याला म्हणतात बकलिंग. बकल झाला. बकल होणे म्हणजे कॉम्प्रेशन लावलंय आणि कॉम्प्रेशनमुळे बेंड झालं. बीमसारखा लॅटरल लोड लावल्यामुळे बीमसारखा बेंडिंग नाही आहे हे. याच्यात आपण बेंडिंग एक्सपेक्ट करतच नाही जनरली. कॉम्प्रेशन लावल्यावर तो असा चपटा व्हायला पाहिजे बघ.
पण त्याच्या शेपमुळे तो असा बकल झाला. या टाईपच्या डिफॉर्मेशनला म्हणतात बकलिंग. BUCKLING. So this deformation pattern you can observe in any ductile material having length more than the lateral dimensions under compression. म्हणजे तुम्ही ॲल्युमिनियमच्या ऐवजी कॉपरचा जर का स्पेसिमेन असा उंच टेस्ट केला असता तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला या प्रकारानेच डिफॉर्मेशन दिसलं असतं. शेप बदलल्यामुळे डिफॉर्मेशन बदलतं डक्टाईल मेटलच्या बाबतीत. हे तुम्हाला ह्याच्यातनं आणखीन एक गोष्ट शिकायला मिळेल. हाऊ डिफॉर्मेशन चेंजेस अकॉर्डिंग. सो विच ऑफ द मेटल्स इज स्ट्रॉंगेस्ट देन? Mild steel. Strongest. And what is the weakest? ब्रास. Least strength कोणाची? Aluminum. Aluminum and copper are having lesser strength and higher strength having mild strength. Mild steel. So this is how you have completed the fourth experiment, that is compression test on metals. So we will stop here. Rest of the things will be shared with you. आणि ह्याच्यावरचे व्हिडिओज अवेलेबल आहेत